धनगर समाजाच्या उपोषणाला बंजारा समाजानं पाठिंबा दिला। जालन्यात दीपक बोऱ्हाडेंच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून 24 तारखेपर्यंत आरक्षण द्या नाहीतर उद्रेक होईल असा इशारा आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांनी दिला। दीपक बोऱ्हाडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। पाहूयात। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मागील 4 दिवसापासून दीपक बोऱ्हाडे हे जालन्यात उपोषण करत आहे। आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे। थेट त्यांच्याशीच बोलूया। काय सांगाल भाऊ, चौथा दिवस आहे, प्रकृती सध्या कशी आहे आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत या संदर्भात काही प्रशासनाकडून बोलणं झालंय का? अजून काही प्रशासनाशी काही बोलणं नाही। प्रकृती आता कालच्यापेक्षा थोडी डाऊन वाटते। आम्ही ठाम आहोत। हा आमच्या धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील शेवटचा लढा, शेवटचं आंदोलन। तुम्ही पाहू शकता, रात्री मुसळधार पाऊस आला। त्या मुसळधार पावसात सुद्धा 200-300 लोक या मंडपात होते। यांनी एक एक बांबू असा त्या मंडपाचा धरून ठेवला तरी अर्धा मंडप कोसळला। सुदैवानं लोक जास्त असल्यामुळे हानी झाली नाही। आमचा एक भाऊ इंज्युर्ड झाला, तो पाठीमागं स्वयंपाकाच्या मंडपमध्ये एकटा होता, त्याच्यामुळे त्याला लागलं। आता तुम्ही पाहताय मंडप उभारणीचं काम चाललंय। जोपर्यंत एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलत नाही। आता जालन्याच्या 24 तारखेपर्यंत जर निर्णय झाला नाही तर 24 तारखेनंतर मग काय होईल हे मी नाही सांगू शकत। इशारा मोर्चा हा 24 तारखेला होणार आहे आणि त्याच्या आधी आमचं जो आरक्षण आहे एसटीचं तो आम्हाला देण्यात यावा अशी मागणी दीपक बोऱ्हाडे यांनी केली आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।